नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, मी तुमचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मुलांना उन्हाळी सुट्टी लागली आहेत, त्यामुळे त्यांच्या आवडीचं आपण आज काहीतरी बनवूया. त्यासाठी मी बटर, चीज, टोमॅटो, बटाटा, कांदा आणि 1 वाटी मॅक्रोनी घेतली आहे. प्रथम मॅक्रोनी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून ते मी शिजवायला ठेवली आहे. मॅक्रोनी शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया, म्हणजे आपला पास्ता झटपट तयार होतो. आता आपण कांदा, टोमॅटो, बटाटा, शेजवान चटणी काढून घेतली आहे आणि त्याचबरोबर मेयोनीज काढून घेतला आहे आणि 1 क्यूब चीज घेतला आहे. आता आपली मॅक्रोनी शिजली आहे. मॅक्रोनी ही 100% शिजवायची नाही, ती 90% शिजवायची, म्हणजे 10% आपली नंतर शिजते सॉससोबत, म्हणून ती 100% शिजवायची नाही. आणि ती एकमेकाला चिटकू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे मॅक्रोनी एकमेकाला चिटकत नाही. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये बटर टाकून घेऊया. बटर डायरेक्ट टाकायचं नाही, थोड्याशा तेलावरतीच बटर टाकायचं, म्हणजे आपलं बटर करपत नाही. आता त्यामध्ये जिरे टाकून कापलेला कांदा, टोमॅटो आणि बटाटा टाकून घेतला आहे आणि तो बटरमध्ये शिजवून घेत आहे. कांदा, टोमॅटो आणि बटाटा हा आपला बटरमध्ये शिजल्यामुळे त्याला चव खूप छान लागते. त्यामुळे आपण हे बटर स्किप नाही करायचं. बटर नसेल तर थोडंसं तूप टाकलं तरी चालेल. आता आपण सॉसेस टाकून घेऊया. त्यामध्ये 2 चमचा शेजवान चटणी, 1 चमचा मेयोनीज आणि किसून घेतलेलं चीज टाकून घेऊया आणि 1 चमचा टोमॅटो केचप टाकून घेऊया. चीज थोडंसं शिल्लक ठेवूया, म्हणजे नंतर वापरता येतं. आता हे सर्व जिन्नस एकत्र करून थोडा वेळ शिजू देऊया आणि त्यामध्येच आता आपला पास्ता सॉसी बनण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेऊया. थोडंसं पाणी टाकलं तर आपला पास्ता हा सॉसी बनतो आणि खाण्यासाठीही टेस्टी लागतो. तुम्हाला आवडत नसेल तर पाणी नाही टाकलं तरी चालतं, पण सॉसी हा पास्ता खूप छान लागतो. त्यामुळे थोडंसं अर्धा वाटी पाणी टाकून घ्या आणि आता त्यामध्ये आपला हा पास्ता टाकून घ्या. पास्ता मागे पुढे करून त्या सॉसमध्ये स्लो गॅसवरती मिक्स करून घ्या. जर 1 चमच्याने होत नसेल तर 2 चमचे घेऊन त्यामध्ये हे करा. आता ते शिजते तोपर्यंत त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपला हा पास्ता स्लो गॅसवरती थोडंसं वाफवून घ्या. पास्ता वाफवल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला वाटलं तर लाल तिखट टाकून घ्या, नाहीतर नाही टाकलं, स्किप केलं तरी पण चालतं. पण थोडंसं लाल तिखट टाकलं तर आंबट चव येते, त्यामुळे थोडंसं टाकून घ्यायचं. आता आपला पास्ता हा तयार झाला आहे. आता आपण हे काढून घेऊन त्यावरती थोडंसं चीज टाकून घेऊया आणि खाण्यासाठी तयार आहे. तुम्हाला हा पास्ता आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.